500 रुपयांच्या नोटा बंद होणार। एटीएम मध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 500 रुपयांची नोट आता बंद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय, कारण तसा एक मेसेज व्हायरल होतोय। आरबीआयनं थेट आता बँकांनाच एटीएम मध्ये 500 रुपयांच्या नोटा टाकू नका असे निर्देश दिल्याचा दावा करण्यात आलाय। हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय, त्यामुळे सगळे संभ्रमात पडलेत। त्याआधी या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया। रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएम मध्ये 500 रुपयांच्या नोटा न टाकण्याचे निर्देश दिलेत। 2000 प्रमाणे 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा विचार आहे। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं काहींनी 500 रुपयांच्या नोटा खर्चून टाकल्या, तर काहींनी 500च्या नोटा पुन्हा बँकेत जमा केल्या। या मेसेजमुळे संभ्रम निर्माण झाला असून खरंच 500च्या नोटा बंद होणार आहेत का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। याबाबत आरबीआय कडूनच अधिक माहिती जाणून घेतली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। 500 रुपयांची नोट बंद होणार हा दावा खोटा आहे। 500 रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार आहेत। नोट बंद होणार या अफवांवर विश्वास ठेवू नका। 500ची नोट बंद होणार याबाबत रिझर्व्ह बँकेकडून कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही। त्यामुळे अशा फसव्या मेसेजेसपासून लोकांनी सावध राहावं। आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। सुरेखा पाटीलसह शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई।